मित्रांनो, मी तेजश्री केतकर 7 राउंड्स इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। काय समोर स्थळ उपलब्ध असूनही तुमचं लग्न जुळत नाहीये का? विवाह संदर्भात निर्णय घेणं तुम्हाला कठीण होत आहे का? पत्रिका जुळत नाही म्हणजे नक्की काय होतं? अपेक्षा जुळत नाहीत म्हणजे तुमच्या अपेक्षा जास्त आहेत की समोरच्याच्या? भविष्याचा अत्याधिक विचार करून तुम्ही स्थळांना होकारच देत नाही आहात असं तुमच्या बाबतीत घडतंय का? कारण पसंतीच होत नाही। समोरून जरी होकार आला तरी आमच्याकडून मात्र नकारच जातो आहे। मुंबई पुणे या व्यतिरिक्त एकही स्थळ तुम्हाला पाहायचं नाहीये का? मित्रांनो, अशा प्रश्नात तुम्ही गोंधळून गेलेला आहात का? तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। आजकाल लग्न जुळणं ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे। स्थळ असूनही लग्न जुळत नाही, योग्य निर्णय न घेणं हे यामागील प्रमुख कारण आहे। काळ बदलत चाललेला आहे, त्याचबरोबर विवाहाच्या संकल्पनाही बदलत चाललेल्या आहेत। तुम्हीही या गोंधळात अडकलेले असाल आणि खूप काळ होऊनही तुमचं लग्न ठरत नसेल तर हेमा यादव कदम यांच्याशी आपण बोलू शकता। स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर हेमा यादव कदम यांच्याशी आपण जरूर संपर्क साधा। जर लग्नासंदर्भात तुम्हाला काही प्रश्न पडलेले असतील, तुम्ही संभ्रमात असाल तर वधूवर पसंती या संस्थेच्या मॅरेज काउन्सिलर हेमा यादव कदम यांची मदत जरूर घ्या। वधूवर पसंती संस्था नवी पेठ पुणे 30 या संस्थेत जाऊन प्रत्यक्षात किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही समुपदेशन करून घ्या आणि आपले लग्न लवकर जुळवा। मला खात्री आहे या समुपदेशनाचा लाभ घेतल्यानंतर लवकरात लवकर तुमचं लग्न ठरेल, कारण या समुपदेशनात तुम्हाला सगळ्या समस्यांवर उत्तरे मिळणार आहेत। हे समुपदेशन तुम्हाला लग्नासंदर्भातील गोंधळातून बाहेर काढणार आहे आणि लग्न ठरण्यासाठी कोणत्या प्रकारे, कोणत्या योग्य पद्धतीने तुम्ही विचार करणं आवश्यक आहे या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे। त्यामुळे तुम्ही लग्नासंदर्भात लवकर निर्णय घ्याल आणि तुम्हाला तुमचा योग्य जोडीदार लवकर मिळेल। मग मित्रांनो, वाट कसली बघताय? मॅरेज काउन्सिलर हेमा यादव कदम यांच्याशी त्वरित संपर्क साधा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा। आपलं चॅनल 7 राउंड्स इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू। भेटूया पुढच्या भागात। जय हिंद, जय भारत।